बस बस पालथ पडलेली होती ना तेव्हापासून तुला बरेच सगळं सांग. इथं दुखत असत. हिनास दुखतंय बघा इथे. हिनास हिनास इथे दुखते. हिनास दुखतंय इथे. हिनास ही जास्त दुखते का ही जास्त दुखते? इथे दुखतंय. सर्व झोपा. हात बस. फोल्ड करा पाय. गुडघे दुखतात का चालताना उभं राहताना वगैरे? आता मी काय सांगतो नाही काय तुमच्या मानेमध्ये C4-5-6 मध्ये प्रॉब्लेम आहे. कमरामध्ये L4-5 L5 मध्ये प्रॉब्लेम. दोन्ही ठिकाणी वरची खाली सरकली म्हणजे ज्यावेळेस तुमचा ऍक्सिडेंट झाला पडले वगैरे त्यावेळेस कमरामध्ये L4-5 मध्ये प्रॉब्लेम झाला. मानेमध्ये C4-5-6 मध्ये प्रॉब्लेम आहे. आता कमरामध्ये वरची खाली सरकली पण त्याचा तुम्हाला त्रास काय होतोय? कधी कधी कमरामध्ये चमक भरणार टीचं भरणार असं पहिल्यापासून होतं. कधी कधी जास्त वजन उचललं त्याला टीचं म्हणतो. तुम्हाला टीचं म्हणजेच माहिती आहे. तुम्हाला टीचं म्हणजेच माहिती नाही तर पुढचा विषय वेगळा. त्याला चमक साध्या भाषेत चमक सांगितलं. आता वरची खाली सुद्धा भरपूर दिवस झाले पण जसं जसं त्याच्यातलं कार्टिलेज घसलं गेलं बाहेर आलं तिथून सायटिका नावाची नस बाहेर येते म्हणून कमरापासून दोन्ही पाय दुखतात जड पडतात रग लागते कळ लागते मग त्यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. म्हणून जास्त चालले जास्त उभं राहिले जास्त मांडी घातली जास्त गुडघ्यावर बसली का पाय दुखतात कळ लागते बधीर पडतात किंवा भरून येतात त्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. म्हणून हा प्रकार तुम्हाला काय म्हणा कधी ते ऐका कमराला वाकून वजन उचललं 15 ते 20 किलोच्या पुढे वाकून वजन उचललं कमराचा त्रास परत होईल. ऐकून घ्या ना बिना बेल्ट लावून तुम्ही करू शकता 15 ते 20 किलो रेंज वजन उचलू शकता पण बिना बेल्टचं तुम्ही वजन उचललं तुम्हाला हा कमराचा त्रास परत होईल. दुसरं पालथं झोपलं परत त्रास होईल. आंबट वाटतं गॅस असेल पित्त होईल अशा गोष्टी थोड्या दिवस खायच्या नाही. तेच त्याच्या आणि याचं कनेक्शन असतं. दुसरं 30 डिग्रीत बसायचं नाही झोपायचं नाही म्हणजे बसले लांब पाय लांब करून पाय टेबलवर ठेवून खुर्ची ठेवून बसायचं झोपायचं. जाड गादी जाड सोप्यावर बसायचं झोपायचं. दुसरं वाकडं तिकडं थोडे दिवस असं बसायचं. आपण काय करतो टाका घेतो असं वाकडं बसतो तसं बसायचं. दुसरं हे झाले कमरेचे नियम. मानेचे नियम उशा 2-2 घेणं मान मोडणं डोक्या वजन घेणं खांद्या वजन घेणं एका खांद्यावर जास्त दोन असं चालणार नाही. उठताना बसताना ही खाली टेकून उठायचं नाही. मानेला झटका हाताला झटका द्यायचा ते देत असत त्याच्याने ते वाढवा होतं टेनिस एल्बो फ्युजन शोल्डर. बिलकुल बिलकुल तसं नाही. हे सगळ्या नसा बंद आहे रक्तपुरवठा होत नाही म्हणून ते बंद करूशी वाटतं पण त्याच्याने हे वाढवा होणार या गोष्टी करायच्या नाही. याला रक्तपुरवठा होत नाही ऑलरेडी याचं कनेक्शन इथून आहे. जेव्हा इथून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर याला होईल तेव्हा हे सगळं क्लिअर. याला 3 दिवसांनी फरक पडायला लागेल 10 दिवसात कव्हर होईल पण 20% हे मारेपर्यंत राहणार. आणि 20% साठी सांगितलेले नियम तुम्ही तोडले दुखणं परत होणार समजलं आता. पण याला हे नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचे आणि पाळायचे नाही तर माझ्यासारखी किती पण दवाखाने केले डॉक्टर केले तर उपयोग होणार नाही. कसं बरे दुकानात दिवसभर बसावंच लागतं काही नव्हती सायंकाळी 7. ओके मग तेव्हा थोडं वाकडं असं किती वेळ आपण कम्फर्टेबल बसणार आहे ना तर त्यावेळेला असं थोडं या एवढ्या चुका करता कसं बरं वाटतं. पण याला तुम्ही काय करता दुखलं तर खाय पेन किलर खाय गोळी वगैरे मूव वगैरे लावा तुमचं नशीब करत नाही नाही तर बरेच जण ते करतात. मी अगदी म्हणजे बाम नाही मूव नाही पेन किलर नाही मी सर्व गोष्टी टाळते म्हणजे नाहीच. चांगली गोष्ट. त्याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 सेशनची गरज आहे याला फालतू. असंच हा बस
बस रिलॅक्स. इकडं मान करा. बस रिलॅक्स. खाली पुष्कळ झोपा. माझ्याकडे पानं झोपा जाईल. माझ्याकडे करा अशी आहे. पाय इकडे, डोकं तिकडे. पानं झोप. मॅडम पाय इकडे, डोकं तिकडे. मॅडम तुम्ही आधी उठा 1 मिनिट. सगळं झोपायचं होता. झोपा. बस पाय सरळ करा. बस बस. पालथं झोपा. त्यांचं पहिले कंबर दोन्ही पायाला कप लावून द्या. तुम्ही ते अंग आहे ना सोडलं ना, त्याच्यामुळे झालं. एक बघा आता.